ची बातमी हिंगोलीमधून। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ प्रभू महाशिवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। मध्यरात्री देवस्थानचे पदसिद्ध सल्लागार तथा आमदार संतोष वांगर यांनी हे देवस्थानचे अध्यक्ष आहेत तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। महापूजेला 2 वाजता मध्यरात्री सुरुवात झाली। भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं। आपल्या सोबत या ठिकाणी पुजारी आहेत। आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी महापूजा झाल्याच्या नंतर या ठिकाणी कशा पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आली होती। जय नागेश्वर। आज महाशिवरात्र पर्व काळ असल्यामुळे रात्री 1 वाजता श्रीची महापूजा माननीय आमदार साहेब यांच्या हाताने झाली। त्यानंतर 2 वाजता भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं आहे आणि तेव्हापासूनच भाविकांची खूप गर्दी लागलेली आहे। मंदिराच्या दृष्टीने मंदिराने लवकर भाविकांचे दर्शन होण्याकरता पावतीची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे लाईव्ह पण दर्शन केलेले आहे। या ज्योतिर्लिंगाचं नाव असं नागेशम दारुकावन असं आहे। तर त्याचा एक अशी काय की पूर्वी शिवभक्त नाग नावाचे वंशज लोक या वनामध्ये राहायचे आणि ते शिवांची त्यांनी शिवांना प्रसन्न करून शिवांना सांगितलं की बाबा तुमचं स्थान राहावं, त्या स्थानाला आमचं नाव राहावं। मग शंकराचं स्थान आहे आणि त्या स्थानाचा नागेशम दारुकावन, दारुक नावाचा राक्षस या वनामध्ये राहायचा, त्याच्यामुळे या वनाला दारुकावन असं म्हणले। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, औंढा नागनाथ हिंगोली। आपण पाहतो सध्या औंढा नागनाथ मंदिरामधली ही दृश्य आहेत। पहाटेच महापूजा करण्यात आली, अभिषेक घालण्यात आला शंकराच्या पिंडीला आणि याच मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। महाशिवरात्री निमित्त संपूर्ण देशभरातील शिवालय जे आहेत ते गजबजलेले देखील या ठिकाणी दिसत आहेत। मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ येथील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेलं या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे मंदिर आहे हेमडपंथी मंदिर आहे, कोरीव नक्षीकाम देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याच मंदिर परिसरामध्ये जे आहे ते प्रशासकीय या ठिकाणी रात्री पूजा झाल्याच्या नंतर रात्री 2 वाजता भक्तांना मंदिर देखील या ठिकाणी खुले करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की याच मंदिर परिसरामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या रांगा देखील लागलेल्या आहेत। प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे आणि रात्री 2 वाजल्यापासून या ठिकाणी भाविक भक्त मंडळी जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी दर्शन देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते। पोलिसांच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। मंदिर प्रशासनाच्या वतीनं विविध या ठिकाणी नागरिकांना तैनात करण्यात आलेल्या आहेत, समित्या देखील तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी भाविक भक्त मंडळींना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये किंवा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त करण्यात आल्याचं या ठिकाणी दिसत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, औंढा नागनाथ हिंगोली।